गावरान चवीचं उडदाच्या डाळीचं घुटं किंवा आमटी एक नंबर रेसिपी शेवटपर्यंत पहा। साल असलेली उडदाची डाळ एक वाटी घ्यायची। ही डाळ निवडून स्वच्छ धुवून घ्यायची। 3-4 पाण्यानं डाळ धुवून घ्यायची। त्यानंतर या डाळीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे डाळ शिजण्यापुरती। चवीपुरतं मीठ घालायचे आणि कुकरला 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या 7 ते 8 घ्यायच्या, तुमच्यानुसार तिखट कमी जास्त करा। 2 कांड्या लसूण सोलून घ्यायचा, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि खूप सारी हिरवीगार कोथिंबीर वाटणामध्ये घालायची। याच सोबत आपल्याला न भाजता कच्चंच खोबरं किसून यामध्ये घालायचे। 1 इंच इतका आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला वाटण तयार करून घ्या। आता आपली डाळ छान अशी शिजलेली आहे। डाळीचा जितका गाळ होईल तितकी आपली आमटी चविष्ट होणार। तेल तापवून घ्यायचं। तेलामध्ये जिऱ्याची आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं। पाणी न टाकता या वाटणाला छान परतून घ्या। हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ आपण डाळ शिजतानाही घातलेलं, त्यामुळं अंदाजाने व्यवस्थित मीठ घाला। छान तेल सुटेपर्यंत वाटण परतलं की शिजवून घेतलेली डाळ याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असते आणि थंडीमध्ये तर खाल्लेली खूप छान। आपल्याला जितकं घट्ट पातळ हवंय त्यानुसार पाणी कोमट यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। आता 1-2 उकळ्यांमध्येच आपले हे उडदाच्या डाळीचं घुटं किंवा आमटी बनवून रेडी आहे। छान हिरवीगार कोथिंबीर टाका, रटरट शिजू द्या, तयार आहे घुटं।